सगळ्यांचं स्वागत झालं डायरेक्ट. धन्यवाद सर. माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार सर्वांचं शब्दपूर्णाने स्वागत करतो. आपण आता या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर शिक्षण विभागाचं सादरीकरण होईल. शिक्षण विभागाचं सादरीकरण याच्यात तर जायचं का नाही? यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी आढावा बैठक होत आहे. मी मनपा शिक्षण मंडळात मार्फत चालू असलेल्या शाळा याबाबतची मी या ठिकाणी आढावा देत आहे. महानगरपालिका शिक्षण मंडळामध्ये मनपाने चालवलेल्या एकूण 81 शाळा आहेत. 81 शाळांमध्ये उर्दू माध्यमाच्या 79 शाळा आहेत आणि मराठी माध्यमाच्या 2 शाळा आहेत. 79 ज्या उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत त्यामध्ये 16,859 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण 511 शिक्षक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अनुदानित उर्दू माध्यमाच्या 51 शाळा आहेत. 65,580 विद्यार्थी तिथे शिकत आहेत आणि 1,435 शिक्षक त्यात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे विना अनुदानित शाळा 11, 6,288 विद्यार्थी आहेत आणि 120 शिक्षक आहेत. कायम विना अनुदानित 5 शाळा आहेत. उर्दू माध्यमाच्या 685 विद्यार्थी आणि 37 शिक्षक. स्वयं अर्थसहाय्यित उर्दू माध्यमाच्या 6 शाळा आहेत. 1,094 विद्यार्थी आणि 40 शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मराठी माध्यमाच्या 2 शाळा 292 विद्यार्थी आणि 11 शिक्षक कार्यरत आहेत. मराठी माध्यमामध्ये अनुदानित 24 शाळा 18,587 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 583 शिक्षक आहेत. विना अनुदानित शाळा 2 आहेत. त्याच्यामध्ये 98 विद्यार्थी आणि 3 शिक्षक संख्या 3 आहे. कायम विना अनुदानित मध्ये 3 शाळा आहेत. 576 विद्यार्थी आणि 24 शिक्षक आहेत. स्वयं अर्थसहाय्यित मध्ये 1 शाळा आहे. 102 विद्यार्थी आहेत आणि 7 शिक्षक. अपंग युनिट आहेत. त्याच्यामध्ये 3 अपंग शाळा आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या. त्याच्यामध्ये 93 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 16 शिक्षक कार्यरत आहेत. त्यानंतर विना अनुदानित शाळा आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या. त्यात 2 शाळा आहेत. 38 विद्यार्थी आणि 10 शिक्षक कार्यरत आहेत. फक्त इंग्रजी माध्यमाची 1 शाळा असून तिच्यामध्ये अनुदानित 195 विद्यार्थी आणि 11 शिक्षक आहेत. इंग्रजी माध्यमाच्या इतर 16 शाळा आहेत. त्याच्यात 9,567 विद्यार्थी आणि 369 शिक्षक कार्यरत आहेत. अशा एकूण 206 शाळा होत्या. त्यापैकी 2 शाळांची मान्यता काढण्यात आलेली आहे. 204 शाळा ह्या आपल्याकडे आज चालू आहे. या सर्व शाळांमध्ये ज्या अनुदानित शाळा आहेत त्या अनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीचे शालेय पोषण आहार योजना ही चालू आहे. 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे 100 ग्रॅम तांदळाची खिचडी म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाते. आणि गटामध्ये एकूण 31 स्वयंसहायता बचत गटामार्फत
हे विद्यार्थ्यांना पुरवले जात असते. शाळेच्या वेळामध्ये विद्यार्थ्यांना ती पुरवली जाते. त्याचप्रमाणे मागील 26 जानेवारीला आपण जवळजवळ 6 शाळांचे विद्यार्थी मिळून 10,000 विद्यार्थ्यांची कवायत आपण कॉलेज ग्राउंडवर घेण्यात, सामुदायिक कवायत आपण घेण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये आपण एक परेड नावाचा उपक्रम सुरू केला आहे की जे राष्ट्रप्रथम देशाभिमान जागृत व्हावा म्हणून आपण परेड हा सर्व शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. या वेळेला 26 जानेवारीला विद्यार्थ्यांनी ध्वजासाठी सलामी देण्याचं काम विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने करण्यात आलेलं आहे. त्यानंतर राजमाता अहिल्याबाई यांच्या नावाने 61 शाळांमध्ये 6वी ते 8वीच्या विद्यार्थिनींसाठी स्वतःच्या संरक्षणासाठी जे आपण एक छोटीशी पिन जरी तिच्याजवळ असेल तरी ती आपलं स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करू शकते याबाबतचं ट्रेनिंग आपण मनपाच्या 69 शाळांमध्ये आपण हे दररोज 1 तास घेऊन विद्यार्थिनीचं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी घेतलं. त्याचप्रमाणे या 81 शाळांमध्ये सर्व शाळांमध्ये डिजिटल साहित्य आपण त्या ठिकाणी शासनामार्फत तसेच अन्य काही योजनांमार्फत जवळजवळ 81 सर्वच शाळा डिजिटल करण्यासाठीचा आपण प्रयत्न करून घेतलेले आहे. आज प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर उपलब्ध आहे, डिजिटल बोर्ड्स आहे. त्यानंतर 2 शाळा पीएमसी असून शाळा क्रमांक 38 आणि 96 नंबरची शाळा या दोन्ही डिजिटल शाळा आहेत. आपलं पीएमसी शाळा आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लॅब उपलब्ध असून विद्यार्थी आज त्या ठिकाणी त्या लॅब मध्ये बसून स्वतः कॉम्प्युटर चालवतात आणि शिकतात. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा